आमच्या मुरब्या गावामध्ये अमित तरे बिट्टू या नावाने मशहूर खरोखरच गेले 3 दिवस झाले सलग पंचांची कामगिरी पार पाडतो। एकदा अमित तरेसाठी जोरदार ताळ्या झाल्या पाहिजे, कारण की गेले 3 दिवस झाले सलग पंचांची कामगिरी पाडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि नेहमीच प्रत्येक चेंडू मागे लक्ष द्यायला लागतो। सामन्याला सुरुवात होत आहे। पहिला चेंडू हादळतोय मिस्टर विशाल, स्ट्राईकवर आहे तो अंशुन, स्ट्राईकवर आहे निर्भय। फायनलचा सामना आणि पहिला चेंडू बघा, खराब चेंडू मला वाटतं पंचांनी घोषित केलेला आहे वाईट चेंडू। पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती अवांतर धाव आलेली आहे, संघाचं खातं खोललेलं आहे। पुन्हा एकदा बघूया मिस्टर अमित तरे यांचा अवांतर धावेमध्ये बर वाईटचा इशारा। या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 2 धावा आणि खराब गोलंदाजी म्हणता येईल विशाल तरे। बघा प्रेशराईज झालेले आहेत, कारण मिस्टर अंशू एक दांडगा अनुभव ज्याला म्हटलं जातं, 28 वर्षाचा अनुभव त्यांच्या हाती आहे। वयाच्या 12व्या वर्षी क्रिकेटचं सामन्याचा चालू केलं त्यांनी, जवळजवळ 40 वर्ष झाली, जवळजवळ 28 वर्ष झाली आज मैदानामध्ये उतरलेला आहे। कोणीही सांगणार नाही मूर्ती लहान पण कीर्ती महान। अंशू मेहर उत्कृष्ट असे अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत। कप्तान खुद खरोखरच ज्या ठिकाणी चांगला बलाढ्य फलंदाज मैदानात असतो तेव्हा बॉलरवरती नक्कीच प्रेशराईज असतो। बघा टॅप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच मिस्टर सचिन मेहर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पार पाडत असताना उपकर्णधार म्हटलं जातं सचिन मेहर यांना। आणि पुन्हा एकदा टॅपचा फटका आणि बघा प्रेम तरे, काय सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यांनी प्रेम तरे यांनी। खरोखरच सुरेख असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यांनी। आणि आपण पाहतोय प्रेम एक 6.3 इंचीचा एक आगळा वेगळा क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी पाहतोय आपण। दोन्ही संघांना विनंती असेल की स्पीडअप करायचा आहे, पंचांचा निर्णय अंतिम आहे। दोन्ही संघाकडे एक एक रिव्ह्यू राहणार आहे आणि फिशरमॅन्स रॉकर्स अंशू या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे। दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह्यू राहणार आहे आणि अंशू या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे। बघूया रिव्ह्यूच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी रिप्ले पाहतोय। प्रेम बघा काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहतोय, पंचांनी ते पाहायचं आहे या ठिकाणी। तर पंचांनी निर्णय कळवायचा आहे। तर खरोखरच सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि रिव्ह्यू गमावलेला आहे आपला। बघा दुसऱ्या चेंडूवरती आपला रिव्ह्यू गमावलेला आहे यांनी। फिशरमॅन्स रॉकर या संघाने अजूनपर्यंत आपल्याला 6 षटक खेळायचे आहेत आणि दुसऱ्या चेंडूवर रिव्ह्यू गमावलेला आहे। पुन्हा एकदा तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा खराब चेंडू। मला वाटते पंचांचे दोन्ही हात वर झालेले आहेत, व्हाईटचा इशारा येतोय। अवांतर धावेमध्ये बर झालेली आहे। या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 5 धावा निर्भय। आणि सुरेख चेंडू, काय कमबॅक करतो विशाल तरे, काय चेंडू टाकला गेला।
लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीमध्ये काही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू आलेला आहे. खरोखर सुरेख सुरुवात झालेली आहे. 3 चेंडू टाकून झालेले आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5 धावा. पुन्हा एकदा आणि हलवारपणे पुश केला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. काय कमालीची क्षेत्ररक्षण केलेलं आहे विशाल तर्रे यांनी. खरोखर सुरेख अशी कमालीची क्षेत्ररक्षण केली. स्वतः गोलंदाज चेंडू टाकला गेला आणि त्याला माहिती होतं की निर्भय यांनी हलवारपणे पुश केला स्ट्रेटच्या दिशेने आणि अंशु मेहर खुद कप्तान रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना फायनलचा सामना खेळत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. डीजेला संधी देऊया. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. काय सुरेख सुरुवात केलेली आहे. खरोखरच कप्तान बाद झालेले आहेत. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. संघाची धावसंख्या 5 वर. मिस्टर अंशु मेहर कर्णधार स्वतः रनआउटच्या स्वरूपामध्ये पवेलियनचा प्रवास घेत असताना आणि एक मोठा झटका म्हणता येईल, कारण प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी आपल्या संघाला विजयी प्राप्त करण्यासाठी एक चांगली फलंदाजी केली होती आणि कुठेतरी या संघाला हादरा बसलेला आहे. बघूया अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी. पुन्हा टॅपचा फटका असेल आणि सुरेख क्षेत्ररक्षण. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अद्वैत गेले 3 दिवस झाले पाहतोय त्यांना आपण उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. खरोखरच की म्हटलं जातं की मला या संघामध्ये का निवडले, मला या संघामध्ये फलंदाजी मिळत नाही, या संघामध्ये मला गोलंदाजी मिळत नाही, पण या संघाला विजयी प्राप्त करण्यासाठी मी क्षेत्ररक्षण नक्की प्राप्त करून देऊ शकतो. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने याने हळूवारपणे पुश केला. टंट्या गडबडले गोंधळले आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 6 धावा. एक षटक पूर्ण झालेला आहे. एका षटकामध्ये संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 6 धावा. 1 फलंदाज बाद. मोठा हादरा बसलेला आहे. त्या म्हणजे शांतता पसरलेली आहे पवेलियन बॉक्स मध्ये. तुम्ही जर विचार केला तर आतापर्यंत अंशु मेहर मिस्टर कप्तान बाद झालेले आहेत, त्यामुळे शांतता पसरलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच पद्धतीने सुरेख गोलंदाजी केली विशाल तरे. सलग 3 चेंडू वाईटचे टाकले होते. त्यानंतर 4था चेंडू सिंगल धाव, 5वा चेंडू सिंगल धाव. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये अंशु मेहर यांना बाद केलं. काय गोलंदाजी केली, कमालीची गोलंदाजी म्हणता येईल विशाल तरे यांच्या माध्यमातून. त्यानंतर दुसरे षटक घेऊन येते मिस्टर हार्दिक मन, ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये मशहूर. पुन्हा एकदा अंडरआर्म मध्ये काय करतात आणि संकेत मेहर. त्यांना माहिती आहे कारण की संघाला जर विजयी करायचं असेल तर हलवारपणे सिंगल, एकेरी दुहेरी धावे सुद्धा आपण विजयी प्राप्त करू शकतो. त्याचप्रमाणे 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 7 धावा. आणि सुरेख असा चेंडू. मन हार्दिक, मन या नावाने मशहूर. खरोखरच सुरेख असा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकत आहेत आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 8 धावा. मिस्टर अमित तरे पंच खरोखरच चांगली पंचगिरी पार पाडत आहेत आपल्या या MPL मध्ये. आणि टॅपचा प्रयत्न होता परंतु खरोखरच चांगला चेंडू होता, त्यावरती टॅप मारणं म्हणजे खरोखरच अनिवार्य होतं आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये लगातार 3 चेंडू वाईट टाकल्यानंतर काय गोलंदाजी चालू आहे, कमालीची गोलंदाजी. बघा पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने एकेरी दुहेरी धावेने आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न चालू आहे फिशरमॅन रॉकर्स अंशु या संघाकडनं. त्याच पद्धतीने कौवाले सिक्सर्स विशाल तरे कालच्या दिवसामध्ये ते 2 मॅच होते, हरले होते, परंतु फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आता मात्र कौतुक केल्यानंतर जो अंगावरती शहारा आल्यानंतर एक चुकलेली आहे आणि खराब चेंडू, वाईटचा इशारा पंचांचा. यानंतर धावेमुळे 1 धावेचा संघाची धावसंख्या 10. पुन्हा
काय गोलंदाजी करतोय, खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. पंचांकडे दाद मागण्यात आली वाईटची, पण काही पंचांनी फेटाळलेले आहे आणि स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. काय कमालीची गोलंदाजी झालेली आहे. जाऊया डीजे कडे, वाजव डीजे. धन्यवाद डीजे. खरोखरच प्रेक्षक मायबापांनी सुद्धा अजूनपर्यंत 2:16 झालेले आहेत आणि निर्भय जागा सांभाळण्यासाठी आलेले ते म्हणजे मिस्टर कपिल कॅन्डी या नावाने मशहूर. पॉइंटच्या दिशेने बघितला गेला तर आपण ओबामा, मिस्टर ओबामा, चिराग पाटील. हॅलो, तर हॅलो केला आणि कपिल तरी यांनी आपलं स्वतःच खातं खोललेलं आहे आणि या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 11 धावा. 2 षटक पूर्ण 11 धावा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. बघूया तिसरं षटक घेऊन येते मिस्टर विशाल तरे, वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं तिसरं षटक घेऊन येत मिस्टर विशाल. त्याप्रमाणे स्ट्राईकवर येते कपिल. खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती खरोखरच पंचांनी निर्णय कळवायचा आहे आणि नो चेंडू नाही आणि 4 धावा. काय शॉर्ट पद्धतीचा चेंडू कपिल तरे यांनी काय तो फटका सजवला गेला. लेगच्या शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता आणि याच्या चेंडूवरती 4 धावा. आणि पुन्हा खरोखर सुरेख अशी सुरुवात म्हणता येईल आणि शॉर्टपिच मध्ये चेंडू होता त्या ठिकाणी हार्दिक माने यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. संघाची धावसंख्या 16 वर स्थिर असताना पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न असेल. प्रेम तरे चांगलं क्षेत्ररक्षण आणि सचिन मेहर यांनी चांगली फेकीव केली होती परंतु चेंडू काही देवणे यांच्या हातामध्ये सापडलेला नाहीये आणि या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 17 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 6 षटकांचा सामना आहे. फायनलचा सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कव्वाले सिक्सर्स वर्सेस फिशरमॅन रॉकर्स. मिस्टर अंशू वर्सेस मिस्टर विशाल. खरोखरच सुरेख सुरुवात झालेली आहे दोन्ही संघाकडनं. काय कमालीची गोलंदाजी करतोय विशाल तरे. त्याच पद्धतीने चांगले असे क्षेत्ररक्षक आहेत. मंथन खरोखरच गेले 3 दिवस झाले दुपारी 2च्या नंतर मेसेज येणारा एकमेव कार्यकर्ता म्हणजे मंथन. कारण की ग्राउंडची अवस्था खराब झाली होती आणि ती म्हणजे सुधारण्यासाठी त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि या चेंडूवरती मला वाटते खराब चेंडू. पंच अमित तरे यांचे हात हवेमध्ये पसरलेले आहेत. वाईट चेंडू अवंतर धावेमध्ये बर झालेली आहे. एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 19. पुन्हा एकदा हळूवार पद्धतीचा चेंडू. एक धाव पूर्ण. 3 षटक पूर्ण झालेले आहेत. या 3 षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली ती 20 धावा. 2 फलंदाज बाद. माझे साथी कॉमेंटेटर चेतन पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुढचे समालोचन करतील ते म्हणजे मिस्टर चेतन पाटील. धन्यवाद भार्गव तरे. सुरेख असं समालोचन आजच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय आणि जवळजवळ आज एक पब्लिक साठी सुद्धा एक रोमांचकदायक घडवून आणलेलं आहे ते म्हणजे माझे मित्र श्रीयुत जयेश गावडे यांनी पब्लिकला सुद्धा थंड देऊन त्यांचा गळा कोरडा करण्याचा, गळा थंड करण्याचा, गरमीमुळे ते गरम झाले होते त्यांना थंड करण्याचा प्रयत्न जयेश गावडे यांनी केला. धन्यवाद भाऊ. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. जवळजवळ दुसरा षटक हाताळतोय तो म्हणजे हार्दिक. वैयक्तिक दुसरे संघाकडनं 4थे षटक आणि लेगच्या दिशेने टॉयला चेंडू त्यावर धावचित होता वाचले. थोडस लक्ष विचलित होतं प्रेम यांचं. जर का हातात भेटल्या जर
विकेटला जर चेंडू लावला असता तर आज गडी बाद झाला असता, परंतु खरोखरच एक कपिल हे एक ऍक्टिव्ह प्लेअर आहेत, त्या पद्धतीची त्यांनी खेळी दाखवलेली आहे आणि निर्धाव चेंडू टाकण्यास सफल हार्दिक आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी आणि फलंदाजी हाताळताना लेजेशने मारलेला शॉट, त्यावर बघूया धावचे होतात की नाही. सुरेख प्रयत्न, मी सांगितल्याप्रमाणे हा जो अद्वैत हा जो एक खेळाडू आहे क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीमध्ये एक मनमोहक खेळाडू मानला जाणारा मुरबे गावामध्ये एक युवा खेळाडू, खरोखरच एक पब्लिकचा एक मन जिंकून घेणारा एक खेळाडू निर्माण झालेला आहे, तो म्हणजे अद्वैत. मी सांगितल्याप्रमाणे कानाकोपऱ्यामध्ये मुरबे गावामध्ये असे सुरेख असे एक फलंदाज, सुरेख असे गोलंदाज, सुरेख असे खेळाडू, युवा खेळाडू जमले आहे आणि त्यामधून जो निवडण्याचा आणि त्यांचा प्रदर्शन बघण्याचा जो हातभार लावलेला आहे ते आपल्या गावचे मोजके खेळाडू जे संघर्ष टीम मध्ये खेळणारे आणि त्या खेळाडूंनी ह्या प्लेअरला साथ दिलेली आहे. पुन्हा एकदा सुरेख शॉट, परंतु सीमा रेषे बाहेर षटकार. डीजे दोगासरा पुन्हा एकदा कोल्ड्रिंक पब्लिकच्या समोरे दिली आहे. थँक्यू डीजे जयेश गावळ यांच्या तर्फे धन्यवाद भाऊ. अशा प्रकारे 4 चेंडू टाकून झाले आणि 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावांनी एक गडी बाद. जवळजवळ सुरेख गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे हार्दिक. 2 गडी बाद करून फक्त 2 षटकामध्ये 9 धावा, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. बघूया पुन्हा एकदा एक सुरेख फलंदाज तेजस या नावाने ओळखला जाणारा, आतापर्यंत आपण बघितलं नव्हतं ह्या खेळाडूला, परंतु चांगली फलंदाजी हाताळतोय आपल्या संघासाठी. त्या पद्धतीची खेळी पुन्हा एकदा चोटी धाव घेण्यात सफल. ह्या चोटी धावेनंतर संघाची धावसंख्या झाली 23 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे चेंडू चौथ्या षटकातील कुठलीही चुकी न करता व्यवस्थितरित्या गोलंदाजी हाताळतोय. पुन्हा एकदा मारण्याचा शॉट प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू तेवढी चांगला क्षेत्ररक्षण अद्वैत यांच्याकडनं आणि अशा प्रकारे 4 षटक पूर्ण. 4 षटकात 23 धावा, 3 गडी बाद. देऊया डीजेला संधी. डीजे धन्यवाद डीजे. खरोखरच आता गोलंदाजीसाठी आले ते अनिश यांना संधी आहे. बुलेट ग्रुप कडून प्रत्येक विकेट मागे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार केलेला आहे. खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. विशाल तरे खुद कप्तान कर्णधार. जर संघाला विजयी प्राप्त करायचा असेल तर खरोखरच मैदानामध्ये संघर्ष आणि मेहनत करावी लागेल आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर मैदानामध्ये एक चांगली अशी कामगिरी करावी लागेल. आणि सुरेख फटका, सुरेख गोलंदाजी म्हणता येईल अनिश यांची. 2 चेंडू 2 धावा. कारण म्हटलं जातं आत्मविश्वास हा कुठल्या गुगलवर सर्च केल्याने मिळत नाही, तर कुठल्या बाजारात विकत मिळत नाही, तर तुम्हाला तो मैदानामध्ये थांबून मिळवावा लागतो. पुन्हा एकदा तिसरा चेंडू 5व्या षटकातील सुरेख फटका म्हणता येईल आणि अद्वैत काय क्षेत्ररक्षण करतोय यार. सुरेख आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये तेजस यांना बाद केलेला आहे. गेले सलग 3 दिवस झाले अद्वैत यांच्या माध्यमातून पाहतोय आपण सुरेख क्षेत्ररक्षण. म्हटलं जातं संघामध्ये एखादा तरी क्षेत्ररक्षण चांगला असावा, त्याच पद्धतीने मी म्हटलं जाईल की कव्वाली सिक्सर या संघाकडनं जर म्हटलं गेलं तर अद्वैत याला क्षेत्ररक्षणामध्ये खूप चांगली अशी यशस्वी प्राप्त झालेली आहे. गेले 3 दिवस झाले सलग सुरेख क्षेत्ररक्षण करतायत. एकही चेंडू त्यांनी अजूनपर्यंत सोडलेला नाही हातातला. आणि त्याच्या जागा सांभाळण्यासाठी आले ते निकेश. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. बघूया कपिल, जर सामना विजयी करायचा असेल तर चांगली हाणामारावी करावी लागेल, कारण टार्गेट जो आहे
तो 50 पर्यंत करावा लागेल तरच या सामन्याला मजा येईल. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. संघाची धावसंख्या 25 वर स्थिर असताना आणि मला वाटते खराब चेंडू. पंचांचे दोन्ही हात वर झालेले आहेत. वाईट चेंडू हवंतर धावेमध्ये बर. या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 26 धावा. पुन्हा एकदा कपिल तरे आणि मारण्याचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी सुरेश क्षेत्ररक्षण आणि गडी बाद होतोय. देऊया डीजेला संधी. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. तर बुलेट ग्रुप यांना विनंती असेल की 2 विकेट झालेले आहेत. 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. नवीन बॅट्समन आलेला आहे स्वीकार. या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पंकज पाटील बुलेट ग्रुप यांचे कार्यकर्ते आणि सुरेख चेंडू. काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी करतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. अनिश 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि आतापर्यंत 3 धावा खर्च केलेल्या आहेत. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खरोखर सुरेखची गोलंदाजी. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील संघाची धावसंख्या 26 वर स्थिर असताना पुन्हा एकदा त्रिफळाची बाद. सुरेख गोलंदाजी. वाजव डीजे. थँक्यू डीजे. बुलेट ग्रुपचे अध्यक्ष पंकज पाटील यांनी 300 रुपये इथे सुपूर्द करायचा आहे. अजय यांच्याकडे तुम्ही सुपूर्द करायचा आहे. धन्यवाद भाऊ. तुमचा असाच असं प्रोत्साहन राहू द्या आपल्या खेळाडूंसाठी. आणि पंकज पाटील यांच्याकडनं 300 रुपये आल्याबद्दल मनापासून धन्यवाद भाई. आणि जाऊया मैदानामध्ये. खरोखरच एक गोत्यात अडकल्यासारखा संघ. जवळजवळ आज अंचू 11 असा एक मोठा बलाढ्य संघ कुठेतरी गोत्यात अडकल्यासारखा दिसतोय. कारण की आज 5 षटक टाकून झाले आणि 5 षटकामध्ये फक्त 26 धावा. जर का सामन्यामध्ये राहायचं असेल तर मला वाटतं एक तोलमोलता स्कोर का नसू द्या पण मला वाटतं 40 धावा तरी झाल्या पाहिजे. त्या पद्धतीची फलंदाजी अजूनही त्यांच्यामध्ये बाकी आहे. आता आले ते तेजस यांचे बंधू छोटा पॅकेट. म्हणजे भावाच्या पावलावर पाऊल टाकतो की नाही ते बघूया. प्रज्योत ह्या नावाने ओळखले जाणारे कुठेतरी एक मोठी फलंदाजी पाहायला मिळेल का? नक्कीच. आर्यन दुसरा चेंडू आणि ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर. पंच अमित यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत भर. आणि अमित यांनी आजपर्यंत सुरेख अशी आणि मी सांगितल्याप्रमाणे भावाच्या पावलावर पाऊल टाकतो का त्या पद्धतीचा एक बुलेट प्रूफ शॉट पाहायला मिळाला तो म्हणजे प्रज्योत यांच्या फळीतून. आणि पंचांची कामगिरी पाडली म्हणजे अमित मानावं लागेल की बिट्टू नंतर त्यांचं नाव मी नक्कीच घेईल. असा हा एक पंच. कुठलाही गालबोट न लावता सामन्याला व्यवस्थितरित्या पंचांची कामगिरी पार पाडणारा हा एक अमित ह्या नावाने ओळखला जाणारा आपल्या तुफान पाड्यावरचा बंधू. पुन्हा एकदा म्हणूया मॅच मध्ये. आणि 4 धावेने संघाची धावसंख्या कुठेतरी आता थोडी पुढसार करीत आहे अजूनही. आणि सुरेख असा गोली एखादा एक बुलेट बंदुकीतून गेलेला शॉट परंतु त्याला तोंड दिलेलं आहे ते म्हणजे सचिन यांनी. पुन्हा एकदा बघूया. फुलटकमध्ये शॉट आणि त्यावर 4 धावा. कुठलाही चान्स नाही. प्रेम थोडेसे गडबडले परंतु ही फळी ही फलंदाजी थांबणार नाही. अजूनही ह्या षटकातील 2 चेंडू बाकी आणि संघाची धावसंख्या मी सांगितली होती 40 जरी आली तरी सामन्याला मजा येईल. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 36. 2 चेंडू बाकी. 2 चेंडू मध्ये जर चौकार आला तर पुन्हा एकदा तुम्ही सामन्यामध्ये व्यवस्थितरित्या जागे होतील. आणि ती मजा आपल्या पब्लिकला आज सुमारास 2 वाजून
30 मिनिटं झाली म्हणजे 2:30 वाजलेले आहेत. पंकज देव यांच्याकडनं पैसे आलेले आहेत. धन्यवाद पंकज पाटील यांच्याकडनं. आपण जाऊया मैदानामध्ये. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि सूझबूझ का खेळ. 37 धावा. आता तिथे बघूया. मला वाटतं प्रजोदांनी स्ट्राईक घेतली पाहिजे होती परंतु नाही. ठीक आहे निकेशाने चान्स दिलेला पण निकेशाने ह्या संधीचं सोनं करावं अशी मला वाटते. कारण की 37 धावा झालेले आहेत. अजून एक चेंडू बाकी. जर का चौका ठोकला तर 40 अबोव स्कोर झाला तर अजून मॅचला मजा येईल. बघूया. लो स्कोर मध्ये सुद्धा सामना न टाकता खेळण्याचा जो मनसुबा असतो तो म्हणजे बॅच नंबर 2 कपिल देव आणि प्रबोधन देव. अजून सुद्धा मला आठवते की 6 चेंडू 3 धावा जरी राहिल्या आणि धावचित बाद. 6 चेंडू 3 धावा जरी राहिल्या तरी ते दोघे जण उभे राहणार आणि ती मॅच विन करणार असे कपिल देव आणि प्रबोधन देव. अशी कटाची चिकाटीची फलंदाज क्षेत्ररक्षण ठेवलं. सहा षटकामध्ये जवळजवळ 37 धावाने 38 धावांचं लक्ष असेल म्हणजे 36 बॉल 38 धावा. पुढचे समालोचक माझे मित्र भार्गव तरे आणि देऊया डीजेला संधी. डीजे कंटिन्यू. धन्यवाद डीजे. खरोखरच सुरेख गोलंदाजी केली कव्वाली सिक्सर विशाल या संघाने आणि विजयासाठी 38 धावांचं आव्हान दिलेलं आहे विशाल या संघाला. कव्वाली सिक्सर जर विशाल यांनी प्रत्येक चौकारासाठी चतुर्थी या संघाकडनं 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. बघा पैशाचा पाऊस या ठिकाणी आलेला आहे. 38 धावांचा आव्हान. त्यासोबत फिशरमॅन रॉकर्स अंचू या संघाला चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल कारण समोरचा संघ बलाढ्य संघ वाटतोय. विशाल तरे एक सुरेख अनुभवी फलंदाज आणि गोलंदाज आहेत. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. स्ट्रायकर आहेत ते विशाल आणि नॉन स्ट्रायकर आहेत ते आर्यन. त्याचप्रमाणे गोलंदाजीसाठी आले ते दुतेश. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं पहिल्या षटक घेऊन आहेत. 38 धावांचं आव्हान असताना पहिला चेंडू टॅप मारण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. क्या बात आहे. काय फटका सजावला गेलाय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि त्याच चेंडूवरती विशाल यांनी टॅप पद्धतीचा खरोखरच सुंदर असा फटका सजवला आणि या 4 धावेने स्वतःचा आणि संघाचं सुद्धा खातं खोलेलं आहे. सुरेख सुरुवात करून दिलेल्या आपल्या संघाला विशाल तरे यांनी कर्णधार. कालच्या दिवसामध्ये दिवसभरामध्ये नव्हते त्यामध्ये त्यांनी 2 सामने पराभूत झाले होते आणि आजच्या दिवसामध्ये खरोखरच आज फायनलचा सामना चालू आहे आणि फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती प्रहार केलेला आहे दुतेश यांना. बघूया पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. स्ट्रायकर विशाल आणि खराब चेंडू. क्या बात आहे. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव म्हटलं जातं. त्याचप्रमाणे बघा रिप्लेच्या माध्यमातून नो चेंडू होता. टॅपच्या पद्धतीने काय सजवला गेलाय त्या फटक्याला आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या 5 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 9 धावा. एक चेंडू टाकून झालेला आहे आणि संघाची धावसंख्या 9 धावा. खराब गोलंदाजी म्हणता येईल दुतेश यांच्या माध्यमातून कारण की जिंकण्यासाठी 38 धावांचं आव्हान दिलेलं आहे आणि एका चेंडूवरती 9 धावा खर्च केलेल्या आहेत. कारण जिंकायचं असेल तर खरोखर चांगली गोलंदाजी तुम्हाला हाताळावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न असेल परंतु आणि रनआउटचा चान्स होता. निकेश
रनआउटचा चान्स होता परंतु स्टंप हिटिंग काय झालेली नाहीये, त्यामुळेच विशाल हे वाचलेले आहेत. रनआउट होता होता जीवदान मिळालेलं आहे विशाल यांना. या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 10 धावा. बघूया आता स्ट्राईक वर आहेत ते आर्यन. आर्यन यांना स्वतःचं खातं खोलायचं आहे. कशा प्रकारे ते खातं खोलतायत आपलं स्वतःच. बघूया तिसरा चेंडू पहिल्या षटकातील फुल टॉसचा चेंडू होता. लेगच्या दिशेने फटका आणि खराब क्षेत्ररक्षण त्या माध्यमातून पाहतोय. देऊया डीजेला संधी. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. मिस्टर ध्रुव मेहर यांना विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 14 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कव्वाली सिक्सर या संघाकडनं. चौथा चेंडू पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न असेल. रनआउटचा चान्स परंतु खराब फेकी आणि मला वाटते 5 धावा. काय खराब फेकी केली कपिल यांच्या माध्यमातून आणि 5 धावा. जिंकण्यासाठी 38 धावांचं आव्हान दिलं होतं आणि सुरेख फलंदाजी केली विशाल कव्वाली सिक्सर या संघाने. आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 19 धावा. अजूनही ह्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. काय कमालीची फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि महागडं षटक म्हणता येईल. खूपच खराब गोलंदाजी दुतेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 19 धावा खर्च करतोय. कारण जिंकण्यासाठी 38 धावांचा लक्ष दिल्यावरती खूप महागडं षटक झालेलं आहे दुतेश यांचं. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आणि ग्रीन बॉल झालेले आहेत. आर्यन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु फळे आणि चेंडू मध्ये काही संपर्क झालेला नाही. त्रिफळाची बाद झालेले आहेत. तंबूच्या आसऱ्याला परसलेले आहेत ते म्हणजेच आर्यन. आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले ते मिस्टर सचिन मेहर या संघाचे उपकर्णधार. कारण गेले 2 दिवसामध्ये विशाल तरे यांनी त्यांची उपस्थिती दाखवली नव्हती. काही इमर्जन्सीमुळे ते बाहेर होते. त्याच पद्धतीने सचिन मेहर यांनी आपल्या संघाला कर्णधारी पद प्राप्त केलं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांची कर्णधार पद केली आणि संघाला फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. बघूया संघाची धावसंख्या 19. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु लेगच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अवंतर धावेमध्ये भर झालेली आहे. एक धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 20 धावा. खूपच महागड षटक म्हणता येईल दुतेश यांचं. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आलेल्या आहेत आणि मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा घेतली लेगच्या दिशेने. डिक्लरच्या स्वरूपामध्ये 1 धाव गेलेला आहे. त्या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 21 धावा. एक षटक पूर्ण झालेलं आहे. 1 षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा. आणि कर्णधार दुसरं षटक घेऊन आहेत. लगातार 3 चौकार ठोकल्या विशाल यांनी तर चतुर्थी संघाकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि मारण्याचं काय कमालीचा कॅच पकडलाय त्या ठिकाणी कपिल तरे यांनी. सुरेख कॅच पकडलेला आहे. खरोखरच चांगली क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक कॅन्डी नावाने मशहूर. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय काय कमालीचा सुरेख मारला फटका त्या ठिकाणी. क्या बात आहे. काय कॅच पकडलेला आहे कपिल तरे यांनी. खरोखरच सुरेख असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आपल्या संघासाठी. आणि सचिन यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले ते म्हणजे मिस्टर अद्वैत.
2 चौकार ठोकल्या विशाल यांनी लगातार, तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे चतुर्थी या संघाकडलं. बघा पुन्हा एकदा अंशु मेहर आणि खरोखर सुंदर असा फटका यांचा लेगच्या दिशेने मारला फटका आणि 4 धावा. देऊया डीजेला संधी, वाजव डीजे. धन्यवाद डीजे. तर सुरेख अशी फलंदाजी केलेली आहे अद्वैत यांनी. काय कमालीचा फटका सजवला गेला लेगच्या दिशेने आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 25 धावा. अजूनही मला वाटतं या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. स्ट्रायकर आहे ते अद्वैत आणि काय पंचांनी हात वर केलेले आहेत. वाईट चेंडू, हॉपच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता परंतु फळी आणि चेंडू मध्ये काही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू अजूनही जिंकण्यासाठी आणि सुरेख फटका आणि खराब क्षेत्ररक्षण संकेत यांच्याकडनं. जवळजवळ सामना मला वाटते झुकलेला आहे विशाल या संघाकडनं. कव्वाले सिक्सर यांच्याकडे झुकलेला असं वाटतोय कारण की क्षेत्ररक्षण हे अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. निर्धाव चेंडू खरोखरच अजूनही जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज आहे आणि शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि सुरेख फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा घेतली. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 31 धावा. आता जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. 4 षटक आणि 7 धाव्यांची गरज. काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. अद्वैत यांच्या माध्यमातून 5 चेंडू खेळून झाले आणि 9 धावेवर खेळले. त्यामध्ये सुरेख असे 2 चौकार ठोकलेले आहेत अद्वैत यांनी. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं तिसरं षटक घेऊन आले ते निर्भय मेहर. बघूया स्ट्रायकर आहे ते अद्वैत. सुरेख फलंदाजी करत आहेत आणि मारण्याच्या प्रयत्नामध्ये त्रिफळाची बाद झालेले आहेत. देऊया डीजेला संधी, वाजव. धन्यवाद डीजे. आणि अद्वैत यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले ते म्हणजे मिस्टर मयुरेश. विशाल तरे यांनी जर 2 चौकार लागोपाठ मारल्या तर 2000चं पारितोषिक चतुर्थी या संघाकडनं आलेलं आहे आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज असताना पुन्हा एकदा काय कमालीची गोलंदाजी करतोय मिस्टर निर्भय मेहर. लगातार 2 विकेट गेलेले आहेत. कव्वाली सिक्सर या संघाचे लगातार 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तंबूच्या आसऱ्याला परसलेले आहेत आणि हॅट्रिकचा चान्स आहे ते म्हणजे सर निर्भय यांना. न्यू बॅट्समॅन आलेला आहे प्रेम तरे. बघूया जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज असताना हॅट्रिकचा चान्स निर्भय यांना. बघूया सुरेख आणि मनकी विकेटचा चान्स घेत असताना मिस्टर निर्भय. त्याच पद्धतीने विशाल आणि हलवारपणे पुश केला आणि मला वाटते रनआउट.
आणि नॉट आउट दिलेला आहे पंचांनी. या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 32 धावा. आणि पंचांनी त्यांचा निर्णय कळवायचा आहे आणि नोट आउट दिलेला आहे. खरोखरच विशाल यांनी चांगली रनिंग केली आणि नोट आउट झालेला आहे. या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 32 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. लगातार 2 चौकार जर विशाल यांनी ठोकल्या तर चतुर्थी संघाकडनं 3000चं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. सॉरी 4000चं पारितोषिक आलेलं आहे. पंकज पाटील यांचे 200 रुपये बाकी आहेत या ठिकाणी. ते नंतर भेटले जातील तुम्हाला कारण आमच्याकडे सुट्टे पैसे नाहीत. बघूया मैदानाच्या आतमध्ये आणि सुरेख फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रेम हे बाद झालेले आहेत. विशाल तरे यांनी प्रेम यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलेले आहेत आणि बघूया आता त्यांच्या जागा सांभाळण्यासाठी कोण येत आहेत. थोडा स्पीडअप करायचंय. धन्यवाद डीजे. थोडा पंचांना विनंती असेल की अनिश नवीन बॅटर्स जर अनिश यांनी चौकार ठोकली तर पंकज पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. बघूया अनिश यांच्यासाठी संधी आहे. जर चौकार ठोकली तर 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पंकज पाटील यांनी दिलेलं आहे. अगोदरच 3 विकेट घेतले होते त्यांचे 300 रुपये पोहोचलेले आहेत पंकज पाटील यांच्याकडनं. बघूया 6 धाव्यांची गरज असताना आणि सुरेख फटका त्या ठिकाणी आणि 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा कव्हर केलेला आहे अनिश यांनी आणि 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना भेटलेलं आहे. अनिश यांना खरोखरच सुरेख फलंदाजी. मागच्या इनिंग मध्ये बघितलं तर त्यांनी सुरेख गोलंदाजी करून 3 फलंदाज बाद केले. त्या ठिकाणी 300 रुपयाचं पारितोषिक आलं आणि या ठिकाणी पंकज पाटील यांचे 500 रुपये संपलेले आहेत आणि जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज आहे. बघूया शेवटचा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न होता परंतु ड्रीम 11 56,000 चांगला असा शतरक्षण केलेला आहे या ठिकाणी. विशाल यांनी चौकार ठोकली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक चतुर्थी संघाकडून आलेलं आहे. बघूया 2 धाव्यांची गरज असताना 18 चेंडू मध्ये जर चौकार ठोकली तर 5,000 आणि विकेट घेतलं तर आणि 5,000चा पारितोषिक आलेला आहे. आणून द्यायचा इकडे विजयी झालेला आहे तो म्हणजे कौवाले सिक्सर विशाल डीजे.
आपल्याला चॅम्पियनची आपली शोध होती ती आज